जितेंद्र आव्हाड. अध्यक्ष महोदय, मी सुधीर मुनगंटीवारांचे मनापासून आभार मानतो की अत्यंत ज्वलंत प्रश्नाला आज त्यांनी हात घातलाय. पुढचे 4 महिने महाराष्ट्राचे कसे जाणार आहेत आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र कसा असणार आहे याची आज तरी मनाला भीती वाटते अशी परिस्थिती. आज बाहेर पाऊस पडतोय, पडणार आहे, काही खरं नाही. आज सकाळी जे काही ऊन पडलं होतं, मी सहज सीलिंगला फिरायला गेलो होतो. इथे कामाचा कंटाळा आला की माझी सवय आहे, मी सीलिंगला जातो. पण पावसाळ्यातला समुद्र, ऊन हे सगळं बघितल्यानंतर मी मुंबईकर आहे, मला असं कुठेतरी वाटलं की ह्यावेळेस पाऊस पडणारच नाही. 6 महिन्यापूर्वी तुम्हाला अल निनोची सूचना आली होती. जागतिक चर्चेमध्ये अल निनोबद्दल खूप जोरात चर्चा सुरू होती. ती गांभीर्याने घेतली गेली नाही. आणि वॉटर प्लॅनिंग नावाचं काही आपल्याकडे म्हणजे काही नाहीच आहे. म्हणजे एक साधी गोष्ट सांगतो, तुम्ही कुठल्याही फॉरेन युरोपियन कंट्रीमध्ये जा, जमिनीतनं पाणी घेताना ज्याला आपण काय म्हणतो बोर, त्याला शासनाची 3-4 महिने मेहनत करून परवानगी घ्यावी लागते आणि नंतर बोरिंगचा परमिशन मिळते. आपल्या इथे तर हे बोरिंग फसलं, बाजूला मार, असं होत नाही. आपलं वॉटर लेवलच इतकी खाली गेली आहे. केळकर साहेब, येऊरला एकेकाळी 20, 30, 40 फुटावर पाणी लागायचं आणि ते पण 2 इंच 3 इंच. म्हणजे मी स्वतः बोरिंग केलेलं आहे माझ्या अनधिकृत बंगल्यात, तो पाडला. मला 20 फुटावरती 2 इंचाचं काय पाणी लागलं होतं. आता मी माझ्या अधिकृत बंगल्यात अधिकृत जमिनीत बोरिंग मारलं मागच्या वर्षी, 350 फुटाला पाणी नाही. येऊरला म्हणजे जिथे काय फार बोरिंग होतात वगैरे असातला काय भाग नाही. पण एकंदर पूर्ण महाराष्ट्राच्या पाण्याची पातळी खाली गेली आहे. राजकारणाची गेली ती गोष्ट वेगळी, पण पाण्याच्या पातळीबद्दलही चर्चा करूयात. आणि त्यामुळे ह्याच्यातनं माझी एक सूचना आहे की बोरिंगवरती निर्बंध आणण्याचा प्रयत्न करा, नाही तर आपली वॉटर टेबल इतकी खाली जाईल की आपल्याला पाणीच मिळणार. आपण प्लॅनिंगच करतोय की नाही करतो याच्यावर माझा विश्वासच राहिला नाही. आज जी बेसुमार बांधकामं पूर्ण पट्ट्यात होत आहेत, वरळी, बांद्रा, म्हणजे पूर्ण पट्ट्यात, आणि ठाण्यात केळकर साहेब पाणी हो आपल्याकडे 31% शॉर्ट आहे. आपण असं कधी म्हटलंय की सीसी मिळणार नाही, ओसी मिळणार नाही? नाही. आम्हाला बिल्डरकडनं पैसा येतोय ना, द्या सीसी, द्या ओसी, आणि प्लस ॲफिडेव्हिट सबमिट केलंय आमच्या महानगरपालिकेने, मुबलक पाणी आहे. 31% शॉर्ट. बोंबळतोय 2000 सालापासून आमदार झाल्यापासून की तुम्ही स्वतंत्र स्तोत्र निर्माण करा. ठाणे महानगरपालिका भीक मागत उभी असते प्रत्येकाच्या दारात, कधी MIDCच्या दारात, कधी इरिगेशनच्या दारात. पाणी द्या ना, द्या. ते नटसम्राटमध्ये होतं ना, कोणी घर देतं का घर? अनेक वर्ष शिवसेनेच्या ताब्यात सत्ता आहे. पाण्याचा काहीही प्लॅनिंग नाही. माझे आणि केळकर साहेबांचे मतभेद असतील काळू धरणावरनं, भुशी काय ते दुसरं आपलं कुठलं धरण होतं त्याच्यावरनं, मी जे आणलं होतं पद्मसिंह पाटलांना, तेव्हा 450 कोटी रुपयामध्ये पूर्ण धरण बांधून झालं असतं. धरणाचं राजकारण केलं, ते धरण नाही म्हणून सांगितलं. कशाला सांगितलं तर फक्त टक्केवारी एकमेव कारण होतं. केळकर साहेब पण त्यांच्याबरोबर सत्तेत होते, पण केळकर साहेब माझ्या मताशी सहमत असतील. तेव्हा जर ते धरण मान्य झालं असतं आणि ते धरण जर पुढे नेलं असतं तर आज ठाण्याला पाण्याचा प्रश्न भेडसावला नसता. पण आम्हाला प्लॅनिंगच करायचं नाहीये. आज ज्या धरणाला आपण 450 कोटी रुपये देणार होतो, त्या धरणाची किंमत 2800 कोटी रुपये झाली आहे. अध्यक्ष महोदय, प्लॅनिंग नावाची गोष्ट पाण्याच्या बाबतीत करणार आहोत की नाही? आज मी इतक्या उघडपणाने आरोप करतोय की तुम्ही हायकोर्टामध्ये खोटं ॲफिडेव्हिट दिलं की आमच्याकडे मुबलक पाणी आहे, तुमच्याकडे पाणीच नाही ठाण्यामध्ये. हीच परिस्थिती मुंबईत आहे. ताई, मुंबईत पाणी आहे बोरिवलीच्या बाजूला वगैरे? हो ताई,
बोरिवलीच्या बाजूला वगैरे पाणी आहे? कुठेच पण नॅशनल पार्कमध्ये पाणी नाही, कुठेच पाणी नाही. मग कधी करणार प्लॅनिंग? म्हणजे बोललं की राग येतो. आमच्याकडे म्हणजे आमच्याकडे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यावरती मी त्यांच्याकडे जाऊन पहिली मागणी केली होती की ठाण्यासाठी धरण घेऊन या. रस्त्यांची गरज नाही, पाण्यावर जगणारे मनुष्य. रस्त्यांची गरज आहे, नाही असं म्हणत नाही, पण शेवटी जगायला पाणी लागतं. मुख्यमंत्र्यांच्या मनात असतं तर 2 धरणं महाराष्ट्रातली काढून त्यांनी ठाण्याच्या नावावर केली असती आणि ठाण्यातला प्रश्न सोडवला असता. वाढणाऱ्या लोकसंख्येला निर्बंध न लावता येणारी घरं त्यांना परवानग्या देत राहिलो आणि प्लॅनिंगच नसेल तर अल निनो काय आणि उल निनो काय, काही आलं तरी काही फरक पडणार नाही. पाण्याची टंचाई आपल्याला भेडसावणारच आहे. एवढे ते जल शिवार आणि अमुक शिवार आणि तमुक शिवार, कुठे गेला तुमचे शिवार? वाहून गेले शिवार सगळे ताई. शिवारात पाणीच नाही, असं कसं होऊ शकतं? 90% योजना पूर्ण झाल्या. कुठे पूर्ण झाल्या? याचा अर्थ स्पष्ट आहे की सगळ्या शिवारामध्ये फक्त भ्रष्टाचार दिसतोय. कसे काय कोरडे पडले हो? तुम्ही पाणी अडवा, पाणी जिरवा. कुठे गेलं पाणी अडवा, पाणी जिरलं? जिरलंच नाही. जिरला तो फक्त पैसा. त्यामुळे एका सुंदर विषयाला तुम्ही वाचा फोडली. मला अधिक काय याच्यावर बोलायचं नाही. काय परिस्थिती दिसते महाराष्ट्रामध्ये, काय परिस्थिती होणार आहे. दुष्काळ नक्की आहे. तर त्या बिचाऱ्यांना, शेतकऱ्यांना वाचवायचं कसं याच्यावर विचार करा. पण शेतकऱ्यांपेक्षा हा दुष्काळ सर्वात जास्त फटका कोणाला देऊन जाणार आहे तर तो शहरी लोकांना, ज्यांनी कधीच हे अनुभवलेलं नाही आहे. आम्हाला माहितीच नाही सुखी धोरणं असतं, धरणं असतात कशी. पाणी येतं महानगरपालिकेच्या नळातनं येतं, सकाळी येतं, आम्ही आपल्या काय हंडे बिंडे जे काय भरायचे पूर्वी ते भरून ठेवतो, झालं आमचं काम. पण मी तुम्हाला सांगतो अशीच परिस्थिती राहिली तर मुंबई आणि ठाण्याच्या परिसरामध्ये 4-4 दिवस पाणीच येणार नाही. याची तयारी, मानसिकता आत्तापासून तयार करा लोकांची. पाणी कसं वापरायचं, किती कमी वापरायचं ह्याच्यावरती धोरण आणलं. आपल्याला काही गांभीर्यच राहिलेलं नाही. नागरी प्रश्न आणि ग्रामीण प्रश्न. नागरी प्रश्नाकडे सरकारचं फक्त कुठे काय, ब्रिजेस, ओव्हरब्रिजेस, 80 फीट रोड, 90 फीट रोड. मग तिथे एफएस वाढवलेला एफएस आहे. पूर्वी 20 मजले, 30 मजले, आता 80 मजले. लोक येत आहेत. पैसा कुठनं येतोय तो माहित नाही, पण लोक येत आहेत राहायला. त्यांना पाणी कुठनं देणार? झोपडपट्टीत शौचालयात गेलं तर पार्श्वभाग धुवायला पाणी नाही, अशी परिस्थिती झोपडपट्टीत आहे. मी स्वतः झोपडपट्टीचं प्रतिनिधित्व करतो. अशी गंभीर परिस्थिती आजपर्यंत माझ्या राजकीय जीवनामध्ये मी बघितली नव्हती. पाण्यावरनं खून पडतील खून. आणि लोकांचं डोकं कसं फिरलंय, कालच्या रेल्वेच्या खुनावरनं आपल्या डोक्यात आलं, लक्षात आलं असेल. लोकांची मानसिकताच बिघडली आहे. भीती नावाची एक जी भीती असायची, म्हणजे आजही माझं हे भाषण चालू आहे, याच्यातलं काही चूक झाली तर मला भीती वाटते की पवार साहेबांचा 15 मिनिटात फोन येणार, लक्ष जास्त शहाणा झाला घरी. अशी भीती आता समाजात दिसत नाही. म्हणजे फक्त दरवाजा कोणी उघडायचा, दरवाजा बंद कर, ह्याच्यावरनं चाकू काढून खाट गेला विकेट. असं तर फक्त गँगवॉरमध्येच होतं. पण कायदा आणि राज्य व्यवस्था ह्याची भीती गेल्यामुळे ही सगळी परिस्थिती होते. आणि त्यामुळे पाण्यावरनं पुढच्या काळामध्ये, म्हणजे असं म्हणतात की बुद्धाचा जन्म देखील पाणी टंचाईवरनच झाला. पाण्याच्या युद्धावरनच मिलिंद राजाचा उदय झाला. त्या काळापासून पाणी टंचाईतनं निर्माण झालेले गौतम बुद्ध, आता गौतम बुद्ध नाही निर्माण होणार, आता टोळ्या निर्माण होतील. मिलिंद राजा नाही निर्माण होणार. मी हा प्रश्न खरोखर मुनगंटीवार साहेब अतिशय गांभीर्याने सरकारने याच्यावर विचार केला पाहिजे. ह्याच्यातलं राजकीय द्वेष, राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवूया. पण मी तुम्हाला सांगतो, ठाण्यामधली गंभीर पाणी टंचाई हा अनेक वर्षांचा विषय आहे. याच्या कधीच महानगरपालिकेने गांभीर्याने घेतलं नाही. मी माझ्या भागापुरतं बोलतो की आमच्या भागाला तर काय मागासलेला भाग आहे, पण सर्वात ह्याच्यात मला 2 मिनिटं अजून लागतील फक्त. ह्याच्यात सर्वात मार खात आहे ते घोडबंदर रोड. प्रत्येक सोसायटी 20-20 लाख रुपयाचं टँकर बिल भरतंय. मग जर बोललं
की त्या राजकीय लोकांचे खिसे हे फक्त टँकरच्या लॉबीतनं भरले जातात. इलेक्शनला तुम्हाला फंड हा टँकर लॉबीच आणून देते असं बोललं तर राग येतो. आम्ही काय पैसे खातो काय? अरे मग टँकर लॉबी एवढे कुठनं आणते पाणी? बरोबर त्यांना पाणी कसं मिळतं? 20-20 लाखाचं बिल्डिंगचं बिल भरलं कसं जातं? तेव्हा हा प्रश्न गंभीर आहे. ह्याच्यामध्ये मध्यमवर्गीय माणूस मरतोय, 1-1 कोटी रुपयाचे फ्लॅट घेतोय, नवरा बायको 8-8 तास 10-10 तास राबतायत, सकाळी 8ला घर सोडतात, रात्री 10ला घरी येतात, कारण का EMIचा प्रश्न समोर होतोय. आणि तो EMI भरत असताना पुढच्या 3 महिन्यानंतर डोळ्यातनं पाणी येईल आणि प्यायला पाणी नसेल. याच्याबद्दल गांभीर्याने विचार करा. एवढंच बोलतो आणि परत एकदा मुनगंटीवार साहेबांचं अभिनंदन करतो की तुम्ही एका चांगल्या विषयाला वाचा फोडलीत आणि आम्हाला बोलायची संधी मिळाली. नाही तर आजकाल बोलता पण येत नाही ना. कधी खटकन दाबतील आणि बसवतील खाली, बोलता पण येत नाही. त्यामुळे आमचे म्हणजे मित्र नाही म्हणणार, पण अध्यक्ष साहेब तरी दयाळू मायाळू आहेत, त्यामुळे त्यांच्यामुळे बोलता यायला, एका चांगल्या विषयाला बोलू दिल्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन करतो आणि सरकारने हा विषय गांभीर्याने घ्यावा. एवढंच बोलून माझं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.